व्यासपीठ समोर जमलेले सर्व सभासद ठेवीदार कर्जदार यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. स्वर्गीय रामजीभाई पटेल यांनी लावलेला वृक्षाचं आज 25 वर्षापर्यंत असा हा वटवृक्ष झालेला आहे. त्यांच्या बरोबर सहकार्याने माननीय यशवंतराव माळी साहेब असू दे, विद्यमान चेअरमन माननीय राजेंद्र मुळे साहेब असू दे, तसेच प्रभू रामचंद्राला पण त्यांच्या सहकार्यासाठी हनुमान लावले. त्याप्रमाणे रामजीभाई पटेलांना पण त्या संस्थेमध्ये मॅनेजर म्हणून मोहिते साहेबांसारखं सहकार्य लाभलं, त्यांचे आभार मानतो. तसेच सांगली टिंबर मर्चंट पतसंस्था आमच्या संभाजी फाउंडेशनच्या संलग्न सहकारी संस्था आहे. आमच्या कुठल्याही सामाजिक शैक्षणिक उपक्रमात त्यांचा सहकार्य आमच्याबरोबर नेहमी असतो आणि नेहमी राहतो. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि मला अजून एक अध्यक्षांनी बोललेले मला बरं वाटलं, पण मी पण असं म्हणतो की सहकार क्षेत्रामध्ये आपल्या भागातील सर्व संस्था असू दे, म्हणजे पद्मप्रभू नागरिक संस्था असू दे, सांगली पाटीदार नागरिक संस्था असू दे, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने एक कार्यशाळा घेऊया, जेणेकरून सहकार्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असू देत, नागरिक असू देत, यांना त्या सर्व नियमांचं किंवा सहकार्याचं किंवा योजनांची माहिती मिळावी. याच्यासाठी संभाजी युथ फाउंडेशन कार्यशाळा घ्यायला तयार आहे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य करा, एवढंच बोलून मी सांगतो. आणि संभाजी युथ फाउंडेशनतर्फे मी अध्यक्ष, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन